या सरकारचं निरोप घेण्याचं अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्र या सरकारला बाय बाय सरकार म्हणते, खोके सरकारला बाय बाय म्हणते। साहजिकच आहे की या निरोपाच्या अधिवेशनात सरकारकडनं काही घोषणा होण्याची शक्यता आहे। उद्याच कदाचित त्याबद्दल काही घोषणा होतील। साधारणतः प्रथा अशी असते की दरवर्षी केंद्रात आणि प्रत्येक राज्यात अर्थसंकल्प मांडला जातो, सादर केला जातो आणि त्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने ज्या योजना अथवा घोषणा त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या असतात त्याच्यासाठी आर्थिक तरतूद केली जाते। अर्थसंकल्प एका बाजूला जो काही घोषणांचा पाऊस पडेल हा गाजर संकल्प असणार आहे, कारण निधी खर्चच होणार नाही। घोषणा आजपर्यंत खूप झाल्या, घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ हे यापूर्वीसुद्धा मी म्हटलेलं आहे। मात्र जर या सरकारला जरा जरी संवेदना असतील तर त्या घोषणा आपण आत्तापर्यंत गेल्या 2 वर्षात जेवढ्या केल्या त्याची पूर्तता किती झाली एवढं जरी त्यांनी खरेपणाने उद्या नीट सांगितलं तर मी म्हणेन खूप झालं। हे सरकार, याला आता काय सरकार म्हणायचं, कारण खोके सरकार तर म्हणतातच, महायुती सरकार म्हणतात, पण एकूणच जर बघितलं तर केंद्र आणि राज्य हे त्यांच्याच भाषेत डबल इंजिन सरकार आपण किंवा ते म्हणत असतील तर ही दोन्ही सरकारं महागळती सरकार आहेत। हे लिकेज सरकार आहे, कारण राम मंदिराच्या गाभाऱ्यात सुद्धा लिकेज झालेलं आहे, पेपर फुटी झालेली आहे, म्हणजे पेपरसुद्धा लीक होत आहेत, मंदिरसुद्धा लीक होते आणि ह्यांना लाज लज्जा शरम काही नाही आहे। आम्ही काही प्रश्न विचारले किंवा विषय त्यांच्यासमोर मांडले तर ते उलट्या आमच्यावरती आरोप करतात। ठीक आहे, त्याच्यावरती या संपूर्ण अधिवेशन काळामध्ये आमच्याकडनं काही प्रश्न उपस्थित केले जातीलच, जीवाभावाचे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेचे उपस्थित केले जातील। मात्र एकूण आत्ताची जी काही परिस्थिती आहे आपल्याच माध्यमातून आम्हालाही कळते, संपूर्ण राज्याला कळते आणि राज्यातले शेतकरी ही परिस्थिती प्रत्यक्ष भोगत आहेत। ज्या काही बातम्या येत आहेत ही आता गेल्या आठवड्यात टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली बातमी आहे। त्याच्यात त्यांनी म्हटलं की साधारणतः सरासरी जर का आपण बघितलं तर रोज एक शेतकरी फक्त अमरावती जिल्ह्यामध्ये आत्महत्या करतोय। एकूण तुम्हाला सर्वांना आठवत असेल की हे घटनाबाह्य सरकार जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की यापुढे राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही। त्यांच्यापुरतं ठीक आहे, कारण त्यांची पंचतारांकित शेती आहे। असा राज्यात नव्हे देशात दुसरा कोणताही शेतकरी नसेल की जो हेलिकॉप्टरने स्वतःच्या शेतात जातो आणि पंचतारांकित शेती करतो। विशेषतः अमावस्या पौर्णिमेला वेगळं पीक काहीतरी काढतात असं माझ्या कानावर आहे। मात्र शेतकऱ्याची हालत गंभीर आहे। आज सुद्धा अजूनही पावसाने ओढ दिलेली आहे, पाऊस म्हणावा तसा सुरू झालेला नाही आहे। महाराष्ट्रात अनेक तालुक्यांमध्ये अनेक गावात आज सुद्धा टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय, त्याबद्दल यांना कुठेही संवेदना नाही। एकूण जर का पाहिलं तर ताई म्हणजे जवळपास 6,500 आत्महत्या ह्या गेल्या 2-1 वर्षात झालेल्या आहेत। म्हणजे पुन्हा ढोबळमानाने पाहिलं तर साधारणतः रोज 9 शेतकरी आपलं आयुष्य संपवत आहेत। विदर्भातील शेतकरी असो, मराठवाड्यातील शेतकरी असो, यांचा वाली कोणी राहिलेला नाही आहे। जर का आपण बघितलं तर यांनी ज्या काही घोषणा केल्या मी मुद्दामून आकडेवारीच घेऊन आलेलो आहे। साधारणतः 10,022 कोटीची नुकसान भरपाई देणं बाकी, यानी किती जरी आवडला तरी जमिनीवरची परिस्थिती अशी आहे की हे जाहीर केलेले आकडे नुसते कागदावर आहेत। प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात किंवा त्याच्या खात्यात अजूनही पैसे येणं बाकी आहे। साधारणतः गेल्या 1 जानेवारीपासून आत्तापर्यंत 1046 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। ही एकूण जर का परिस्थिती पाहिली, पीक विम्याचे पैसे नीट मिळत नाही आहेत। आजच मला माहिती मिळाली, नाही ते दुसरं तुम्ही दिलं ना 1 रुपयात पीक विमा, नाही ते द्या ना खालचं, हां 1 रुपयात पीक विम्याची घोषणा केली होती, पण शेतकऱ्याच्या खात्यात केवळ 70 रुपये काही काही ठिकाणी जमा झालेले आहेत। अशी म्हणजे सगळे चित्रविचित्र
ह्या गोष्टी चाललेल्या आहेत. म्हणून मला आमची मुख्य मागणी उद्याच्या अधिवेशनात ही राहणार आहे की तुमचं आता डबल इंजिन सरकार आलेलं आहे. त्यांच्या सुदैवाने शेपटावरती निभावलं आणि कसेबसं NDAचं सरकार हे दुर्दैवाने आपल्या देशात परत आलेलं आहे. त्यांच्या लेखी असलेली महाशक्ती पुन्हा एकदा तिकडे विराजमान झालेली आहे. तर ह्या डबल इंजिन सरकारने ज्याप्रमाणे मी मुख्यमंत्री झाल्यावरती नागपूरच्या माझ्या पहिल्याच अधिवेशनात कोणीही न मागता मी 2 लाखापर्यंतची रक्कम पीक कर्जाची ती मी माफ केली होती, मुक्त केलं होतं. तसं आमची आज जाहीर मागणी आहे की एकूण ह्या तुमच्या थापा आता खूप झाल्या, नुसत्या घोषणासुद्धा आता खूप झाल्या. अजूनही 3-3.5 महिने निवडणुकांना आहे. तर तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत तुम्ही ती अंमलबजावणी करा.